अमरावतीतून या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। अमरावतीच्या खारत तळेगाव येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पांदण रस्त्याची थेट प्रत्यक्ष पाहणी केली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेचा राज्यस्तरीय प्रारंभ याच अमरावती जिल्ह्यातून करण्यात आलाय। या पाहणी दौऱ्यादरम्यान महसूल मंत्र्यांनी स्थानिक बळीराजाशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्यात। यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं विधान केलंय। शेतकऱ्याला समृद्ध करणं हेच शासनाचं मुख्य ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय। पाहूया। सर, पांदण रस्त्याची पाहणी केली, काय परिस्थिती आहे अमरावती आणि विदर्भाची? मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते आता बांधकाम सुरू झाले आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात शेतात जाणारा रस्ता पक्का करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। मला विश्वास आहे शेतकऱ्याच्या शेतात बारमाही रस्ता असला, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसांनी सोलरवर वीज असली आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं तर शेतकऱ्याचा मुलगा हा 2 पिकं घेईल, 3 पिकं घेईल, सरकारी नोकरीची गरज त्याला पडणार नाही आणि त्यामुळे रोजगार निर्मिती शेतामध्ये होईल। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत रोजगार निर्मिती होत नाही। आज मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतं की या तालुक्यामध्ये, भातकुली तालुक्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे आमदार राजेश वानखेडेजी यांनी शेत रस्त्यामध्ये क्रांती करण्यात ठरवलं आहे आणि त्यांनी स्वतः प्रत्येक रस्त्यावर जाऊन या ठिकाणी रस्त्याचं डिमार्केशन करणे, सीमांकन करणे आणि आता मी सूचना दिल्या आहेत की रस्त्याचं जे बाउंड्री आहे ती बाउंड्री फिक्स करा आणि दोन्ही बाजूला सावली असणारे निंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, वडाचे झाडं, सुंदर झाडं लावा, जेणेकरून शेतकऱ्याला सावलीमधनं शेतामध्ये जाता येईल असं आच्छादन या ठिकाणी तयार करायचं आहे। मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेमध्ये या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला रस्ता मिळेल अशी आमची भूमिका आहे।